आशीर्वादाने मला हे सर्व मिळाले आहे. त्याचबरोबर माझी हे सर्व कोणी केलं, याला सर्व सहकार्य लागलं ते माझी पत्नी. जबाबदारी शिक्षणाची जबाबदारी तिने स्वीकारली होती. ही तिन्ही मुलं ट्युशनला घेऊन बसायची. ती दुसरी मुलं पण ती ट्युशन पण करत होती, कारण त्यावेळेची आमची आर्थिक परिस्थिती गरीब फार परिस्थिती होती. ती काही विद्यार्थी आले नाही, तर ती स्वतः तिघांनाही घेऊन बसायची. रात्रीच्या 12-1 वाजेपर्यंत जागरण करायचे. या दोघीजणी कॉलेजला असताना परीक्षा असते आणि ते तर झालंच, पण पत्रकारिते पण तिने मला मदत केली की इथे आल्यानंतर पालघरला आम्ही कॉम्प्युटर घेतला आणि कॉम्प्युटर आम्ही बाहेर न जाता कॉम्प्युटर पण मी शिकली आणि कॉम्प्युटरने सगळ्या तऱ्हेची कामं तिथे केली, सगळं सांभाळते. आजही तो माझ्या ॲक्सिडेंटच्या वेळेला ते त्याचा उल्लेख केलेला आहे. मी मला त्या माझी पत्नीच्या सहकार्य लाभल्यामुळेच मी आज हे एवढं करू शकलो आहे. पत्रकारितेमध्ये मला खूप मदत झाली. अनेक प्रसंग आले, कोर्ट कचेऱ्या पण झालेल्या आहेत, पण सर्व ठिकाणी मी निर्दोष सुटलेला आहे. म्हणजे दिल्लीच्या त्याच्यामध्ये पण एक केस केली होती की जे बोगस डॉक्टर म्हणून होता, त्यांनी एक केस दाखल केली ती हायकोर्टात की त्याला मागे घ्यावी लागेल. अशा अनेक प्रसंग माझ्यावर आले. त्यावेळेला माझे जे काही सहकारी पत्रकार आहेत त्याच्यामध्ये आमचे जे सध्याचे नरेंद्र पाटील आहेत, रमाकांत पाटील आले नाहीत. काही गोष्टी खूप झाल्या, 3-4 दिवस इकडे संप पण झाला होता. अशा वेळेला नरेंद्र पाटील, रमाकांत पाटील, नीरज पंकज मला वाटतं कुठे बाहेर गेले असतील, यांचं मला खूप सहकार्य लागलेलं आहे. आमचे इथे आहे संतोष चुरी आहे. ही अशी सगळी आमचं एक कुटुंब आहे. सर्व आलेले आहेत आमचे पत्रकार, कोळीसरून आलेले पंकजराव उदाईकर, विठोबा आमचे मराठे, त्याच्यानंतर विजय पंकज आहेत, सचिन जगताप म्हणून आहे, इथे मेस्त्री म्हणून आता आमच्या सकाळमध्ये खास लागलेले आपले स्नेहित आहेत खरं म्हणजे ते. तर अशी ही पत्रकार मंडळी आमचं एक कुटुंब आहे आणि त्यांच्या सहकार्यामध्ये जो मला 30 वर्ष या पत्रकारितेमध्ये आज पूर्ण आहे. म्हणजे पत्रकारितेमध्ये 30 वर्ष, लग्नाचा 50वा वाढदिवस आणि माझा अमृत महोत्सव, हे योग एकाच वेळेला सगळे निघून आलेले आणि जवळजवळ महाराष्ट्र शासनाने मला अधिस्वीकृती पण मंजूर केलेली आहे. त्याचं कार्य आलेलं आहे, पण जवळजवळ माझं तेही मंजूर झालेलं आहे. हे माझं एक हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.